नमस्कार. चला, आज आपण एका अशा प्रोग्रॅमिंग भाषेबद्दल बोलूया जी जगभरात खूप प्रसिद्ध आहे. हो, आपण बोलतोय पायथनबद्दल. आता गंमत बघा. या दोन्ही गोष्टींमध्ये एक भन्नाट कनेक्शन आहे आणि याच कनेक्शनमधून आपल्याला कळेल की पायथनची सुरुवात नेमकी झाली तरी कशी. तर पायथनला नीट समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं इतिहासात डोकावून बघावं लागेल. विशेषतः या भाषेला हे असं विचित्र नाव का मिळालं त्याची गोष्ट ऐकावी लागेल. ही टाईमलाईन बघा. 1980च्या दशकात फक्त एक विचार म्हणून सुरू झालेला हा प्रवास 2000च्या दशकाच्या अखेरीस एका मोठ्या आणि महत्त्वाच्या भाषेच्या रूपात कसा पूर्ण झाला हे आपल्याला इथे स्पष्ट दिसतंय. आणि इथेच मिळतोय आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. मॉन्टी पायथन्स फ्लाइंग सर्कस नावाच्या एका प्रसिद्ध कॉमेडी शोवरून हे नाव आलंय. गिडो वॅन रॉसम ज्यांनी पायथन तयार केली त्यांना एक असं नाव हवं होतं जे लहान, लक्षात राहायला सोपं आणि थोडंसं हटके असेल. ठीक आहे, नाव तर मजेशीर आहे, पण नावापलीकडे असं काय आहे पायथनमध्ये ज्यामुळे ती आज इतकी लोकप्रिय झाली आहे? याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे त्याची साधी, सोपी आणि वाचायला अतिशय सहज अशी रचना. यामागची मूळ कल्पनाच ही आहे की कोड माणसांना सहज वाचता आणि लिहिता यायला हवा. आणि फक्त इतकंच नाही, पायथन विनामूल्य आहे, ओपन सोर्स आहे, इंटरप्रेटेड आणि इंटरॅक्टिव्ह आहे. विंडोज, मॅकओएस, लिनक्स सगळ्यावर चालते. ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यात व्हेरिएबल्सचे प्रकार आधीच सांगावे लागत नाहीत. या सगळ्या गोष्टी मिळून तिला डेव्हलपर्ससाठी एक शक्तिशाली साधन बनवतात. पायथनच्या स्टँडर्ड लायब्ररीचा विचार करा की तुमच्याकडे एक तयार टूलबॉक्सच आहे. यात रोजच्या कामासाठी लागणारी सगळी हत्यारं म्हणजे मॉड्यूल्स आणि फंक्शन्स आधीच दिलेली आहेत. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्ट सुरुवातीपासून तयार करायची गरज पडत नाही. आणि याला जोड मिळाली आहे एका प्रचंड मोठ्या आणि सक्रिय कम्युनिटीची. याचा अर्थ काय, तर तुम्हाला कोणतीही अडचण आली तर मदत करायला किंवा उत्तर द्यायला कोणीतरी नक्कीच असतं. मशीन लर्निंग असो किंवा डेटा सायन्स, प्रत्येक गोष्टीसाठी लायब्ररीज उपलब्ध आहेत. चला तर मग आता थिअरी खूप झाली, प्रत्यक्षात कोडमध्ये हे सगळं कसं दिसतं ते बघूया. सगळ्यात आधी येतात व्हेरिएबल्स. व्हेरिएबल म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर माहिती साठवण्यासाठी मेमरीमध्ये तयार केलेली एक जागा जिला आपण एक नाव देतो. जसं आपण एखाद्या डब्यावर लेबल लावतो ना, अगदी तसंच. आणि पायथॉन इतकं हुशार आहे की त्या डब्यात काय ठेवलंय यावरून ते त्याचा प्रकार आपोआप ओळखतं. इथे बघा, व्हेरिएबलमध्ये आपण टेक्स्ट म्हणजे स्ट्रिंग टाकू शकतो, एखादा नंबर म्हणजे इंटिजर टाकू शकतो किंवा खरं खोटं म्हणजे बुलियन व्हॅल्यू सुद्धा टाकू शकतो. आणि हे सगळं करताना आपल्याला आधीच सांगावं लागत नाही की आपण काय टाकणार आहोत. आता या व्हेरिएबल्समध्ये आपण जे काही टाकतो त्याला म्हणतात डेटा. आणि ह्या डेटाचे वेगवेगळे प्रकार असतात ज्याला आपण डेटा टाईप्स म्हणतो. जसं की पूर्ण संख्यांसाठी इंटिजर्स आणि दशांश संख्यांसाठी फ्लोट्स. आणि आपल्याला एखाद्या व्हेरिएबलचा प्रकार तपासायचा असेल तर त्यासाठी टाईप नावाचं एक सोपं फंक्शन आहे. इथे बघा, व्हॅल्यू नावाच्या व्हेरिएबलमध्ये आधी एक इंटिजर होता आणि नंतर तोच व्हेरिएबल फ्लोटमध्ये बदलला. हीच तर आहे पायथनची लवचिकता. पुढे आहेत कमेंट्स. कोड लिहिताना आपण काही नोट्स लिहितो ज्या फक्त आपल्या किंवा दुसऱ्या माणसांच्या समजण्यासाठी असतात. या नोट्सना हॅशटॅग चिन्हाने सुरू करतात. प्रोग्राम चालवताना कॉम्प्युटर या नोट्सकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. पायथनमध्ये कमेंट्स लिहिण्याचे 2 मार्ग आहेत. एकतर हॅश चिन्ह वापरून एका ओळीची कमेंट किंवा मग ट्रिपल कोट्स वापरून तुम्ही एकापेक्षा जास्त ओळींची कमेंटसुद्धा लिहू शकता. ठीक आहे, आता आपण पायथनच्या एका खूपच शक्तिशाली गोष्टीबद्दल बोलणार आहोत आणि ती गोष्ट म्हणजे मॉड्यूल्स. मॉड्यूल्स म्हणजे काय? सोप्या शब्दात हा एका फाईलमध्ये सेव्ह केलेला कोड आहे. यात फंक्शन्स, क्लासेस, व्हेरिएबल्स असू शकतात. याचा फायदा हा की हा कोड आपण वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये पुन्हा पुन्हा वापरू शकतो. म्हणजे प्रत्येक वेळी नवीन कोड लिहिण्याची गरज नाही. यामुळे काम खूप सोपं आणि व्यवस्थित होतं. चला एक उदाहरण बघूया. पहिली पायरी, एक पुन्हा वापरता येईल असं साधन तयार करणं. इथे बघा, आपण mymodule.py नावाची एक फाईल तयार केली आहे आणि त्यात ग्रीट आणि ॲड नावाची 2 फंक्शन्स लिहिली आहेत. आणि दुसरी पायरी, त्या साधनाचा वापर करणं. आता आपण एका दुसऱ्या नवीन स्क्रिप्टमध्ये माय मॉड्यूलला इम्पोर्ट करतो आणि असं केल्यामुळे आपल्याला त्या फाईलमधले ग्रीट आणि ॲड फंक्शन्स इथे वापरता येतात. किती सोपं आहे? तर मग पायथॉन फक्त एक प्रोग्रामिंग भाषा नाहीये, तर ते नवनिर्मितीचं एक साधन आहे. ते लोकांना काहीतरी नवीन बनवण्यासाठी, गोष्टींचं विश्लेषण करण्यासाठी आणि नवीन कल्पनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी एक ताकद देतं. आता प्रश्न हा आहे की या ताकदीचा वापर करून आपण कोणती समस्या सोडवणार आहोत.